आहेत, त्याचबरोबर आपण विचार केला तर पालकमंत्री पदाचा वाद चालू आहे। या कंडिशनला एकाच सरकारमधल्या त्या दोन पक्षांमधला वाद आहे, कसं पाहताय? पक्षरोहामध्ये वाढतोय, पक्षरोहामध्ये वाढतोय म्हणजे आमचे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, त्यांचे सर्व सहकारी आणि पदाधिकारी हे लोकांना रोज भेटत असतात, सांगत असतात, बोलत असतात आणि वस्तुस्थिती सांगत असतात। लोकांनाही कळायला लागलेलं आहे की आपल्याला सामोरं जाणारी मंडळी कोण आहेत आणि हसवणारी नाहीत कोण, हे सगळं त्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून करता हा पक्षप्रवेश चालू आहे। आणि आम्हाला शिकवण आहे शिंदे साहेबांनी की आपण विकास कामाने उत्तर देऊया, त्या माध्यमातून लोकांना विकास हवाय, लोकांना कधी मदत झाली, सहकार्य लागलं ते हवंय आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। शिवसेना एकला चलोकीच्या भूमिकेत जिल्हा परिषदेला आहे, अशा बाबतीचा प्रश्न विचारल्याच्या नंतर खासदार सुनील तटकरे म्हणतात आमच्या याच्यातला कोण बोलला का की शिवसेनेसोबत युती करा? आम्ही बोललो का युती करा? जे आमचे 3 नेते ठरवणार आहेत त्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे। त्यामध्ये जे काही 3 नेते ठरवतील त्याला आम्ही सामोरं जाणार आहोत। काही ठिकाणी अपवाद असू शकतो, काही तालुक्याचा असू शकतो, काही मतदारसंघातला असू शकतो, परंतु महाराष्ट्रामधली जी काय महायुती आहे ती कायम राहणार आहे। सर, हे पक्षप्रवेश होत आहेत, मात्र यांचं पक्षप्रवेशाचा लोकांचं मतामध्ये परिवर्तन होईल का? विरोधक म्हणतात फक्त पक्षप्रवेश आहे, आळवावरचं पाणी आहे, त्याचं मतपरिवर्तन होणार नाही। वेळ आल्यानंतर दिसत आणि दाखवून देऊ आम्ही मतामध्ये परिवर्तन होतंय का नाही। कारण आमच्या वेळेला पण आम्ही असे प्रवेश घेतले आणि आम्ही मतामध्ये परिवर्तन करून दाखवलं। आम्हाला 21,450चा लीड होता, तो 26,215चा लीड झाला, म्हणजे मतामध्ये परिवर्तन होऊ शकतं। बायपासचं उद्घाटन झालंय, त्याच्यावर आपण काय सांगाल? एकनाथ शिंदे तो जो काय झाला तो चुकीचाच झालेला आहे, जो बायपासचा त्याने, परंतु आम्ही शासकीय कार्यक्रम लावण्याचं ठरवतोय। वरिष्ठ नेत्यांना विचारून तो कार्यक्रम आम्ही लावला जातो। पाठोपाठ इंदापूर आणि माणगाव मध्ये पण तुम्हाला डावललं गेले राष्ट्रवादीकडनं? नाही, असू दे ना, त्यांच्यावरती काय आम्ही अवलंबून नाही आहे, आम्ही जनतेवरती अवलंबून आहे। जोपर्यंत जनतेच्या मनामध्ये जनता जोपर्यंत डावलत नाही तेव्हा असे किती येतील आणि किती जातील, पण एक दिवस ह्यांना डावललं नाही म्हणजे झालं, म्हणून त्यांनी आता तो विचार करावा आणि पुढे वाटचाल करावी। गणपती गेले सर आणि नवरात्र पण गेलेली आहे, आता कशाची वाट आपण पाहताय? आम्ही वाट पाहत नाही, आमचे नेते मंडळी वाट पाहत आहेत, आम्ही वाट पाहतोय कधी आम्हाला बोलवत आहेत, परंतु त्यांना काही विचार विनिमय करायचे आहेत ते त्यांना करू द्या। आज नाही उद्या, उद्या नाही परवा ते होऊन जाईल। एकीकडे सर पालकमंत्री पदासाठी आपण दोघं जण भांडता आणि एकीकडे आपण सर्वच कार्यक्रमामध्ये एकत्र दिसतात, मग कार्यकर्त्यांनी काय संदेश घ्यायला पाहिजे? शासनाचा कार्यक्रम होता, जो कालचा कार्यक्रम झाला तो अत्यंत वेगळा कार्यक्रम होता की तो कार्यक्रम गोरगरीब जनतेशी निगडीत होता। रेकॉर्ड आहे की पहिल्याच दिवशी आम्ही 5,000 लोकांना पत्र वाटप केलं नोकरीच्या निमित्ताने। ज्या अनुकंपा तत्वाखालच्या अनेक वर्षाची रखडपट्टी झालेली लोक होती त्यांना पत्र दिली, जे UPSC MPSC ची परीक्षा पास झालेली मुलं मुली होती त्यांना पत्र दिले आणि एकूण 10,000 नोकऱ्या आम्ही पुऱ्या महाराष्ट्राच्या एका वेळेला देण्याचं ठरवलं आणि ते काल दिले। रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवर गंभीर आरोप केलाय, कसं बघताय या आरोपांकडे? रामदास भाईंनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्या लोकांना काही कल्पना असेल, माहिती असेल ते बोललेले असतील, त्यामध्ये आम्ही काय चर्चा करू इच्छित नाही। ते ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ आहेत आणि संघटनेचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी जे काय बोललेलं आहे ते सिद्ध करून देतो। सुषमा अंधारे असं म्हणतात की मराठा JRला जे विरोध करते छगन भुजबळ आणि सत्तेत राहून विरोध करण्याच्या पेक्षा सत्ता सोडून बोलावं ना। ठीक आहे, आता प्रत्येकाचं मनोगत वेगवेगळं आहे, जे प्रत्येकजण आपापल्या समाजासाठी धडपड करतोय, त्यामुळे कोणाला काय बोलावं कोणाला काय नाही हे काही त्यांनी ठरवलेलं आहे, आम्ही काय नाही बोलू शकतो। उद्धव ठाकरे सर असे म्हणाले की राजीनामा मला मुख्यमंत्री पदाचा द्यायला नव्हता पाहिजे। आता दिला तो दिला, आता चूक झाली ते आता सुधारता येणार नाही आहे। काही चुका सुधारता येतात, पण अशा पण काही चुका असतात त्या कधीच सुधारता येत नाही, याच्या पुढे कधी सुधारता येणार नाही। राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेना हायवेचं भूमिपूजन करणार तुम्ही सांगताय, कसं काय? आमच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आणि शासकीय कार्यक्रम लावायचा आम्ही ठरवतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।